जय काळ सिद्ध. मी पाहिलं महाराजांच्या समोर ना, आमची लाईनीमध्ये 1, 2 नाही 12 जणांची प्रवचनं व्हायची. आणि मग प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निराळ्या गोष्टी सांगत असायचे. तर आमचे शिंत्रे बुवा प्रवचनकार शिंत्रे बुवा, तर ते मजेशीर गोष्ट सांगायचे. तर एक दिवशी काय झालं, त्यांनी राक्षसाची गोष्ट सांगितली. राक्षस प्रसन्न झाला. आणि राक्षस प्रसन्न झाला आणि त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की आता राक्षस प्रसन्न झाला, आला घरी, कळलं ना, शेतकऱ्याच्या बरोबर. आणि त्याला सांगितलं, ठीक आहे, तू आता मला जे सांगशील ते मी काम करणार, तुझ्यासाठी मी सगळं काय करेन, पण लक्षात ठेव, मला जर काम राहिलं नाही, काही काम मिळालं नाही, तर मात्र मी तुला खाणार. आता एवढं सांगितल्यानंतर मग आता शेतकऱ्यांनी काय सांगितलं, त्याची होती 50-60 एकर जमीन होती. त्यांनी सांगितलं, तू असं करी, सगळी शेती आहे ना ती नांगरून ये. झालं, राक्षस गेला, सगळी शेती नांगरून आला. झालं. नंतर त्यांनी सांगितलं, आता तू असं कर, हे 4 ठिकाणी ना 4 ठिकाणी 4 विहिरी खोद. झालं, राक्षस विहिरी खोदून आला. आता झालं, विहिरी खोदून झाल्या. नंतर सांगितलं, एक छान सुंदर घर बांध. झालं, घर बांधून राक्षस आला. आता हे झाल्यानंतर आता मात्र ह्याला प्रश्न पडला की आता काय करायचं, कामं तर सगळी झालेली आहेत. मग त्याला आठवण झाली, त्याच्या सद्गुरूची आठवण झाली. मग झालं, गुरुकडे गेला, सांगितलं, महाराज फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणे काय झालं, म्हणे मला राक्षस प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मला प्रत्येक वेळा तू काम द्यायला पाहिजे. ज्या दिवशी काम नसेल ना, काम जर दिलं नाहीस तर मात्र मी तुला खाणार. मग आता मी काय करू. अरे साधी गोष्ट आहे, तू काळजी करू नकोस, कळलं ना. तू असं कर, तुझ्या अंगणामध्ये एक मोठा खांब मारायला सांग त्याला, कळलं ना. आणि त्याला सांगायचं वर जा, वर गेला की सांगायचं खाली ये. आता खाली आल्यानंतर पुन्हा सांगायचं वर जा, पुन्हा सांगायचं खाली ये. बस असं वर खाली करत बसायचं. झालं, आयडिया तर छान होती. आला घरी, राक्षसाने सांगितलं की ठीक आहे, सांगा स्वामी, मी आता काय करू. आता तू असं कर, एक मोठा खांब आपल्या अंगणामध्ये मार. झालं, राक्षसाने एक मोठा खांब मारला आणि सांगितलं जा आता वर चढ. झाला, वर चढून गेला. मग आता मी खाली ये. खाली आला, पुन्हा जा वर आणि पुन्हा खाली ये. झालं, म्हणजे त्याला आता वर खाली करत राहायला सांगितलं. म्हणजे ह्याला हे काम दिलं, कळलं की नाही. आता हे जे काम आहे ना, हेच काम आपल्याला सगळ्यांना करावं लागतं. आता हा प्रसन्न झालेला राक्षस म्हणजे माहिती आहे कोण आहे तो, आपलं मन आहे ना, मन, कळलं ना. मनामध्ये अनंत इच्छा आणि वासना निर्माण होतात, कळलं ना. आणि आपण मग पटकन जाऊन इथे जाऊन हे केलं, तिथे जाऊन ते केलं. कारण मनाच्या कल्पनेने निर्माण करणं काही कठीण नाही ना, सगळं आपण कल्पनेने निर्माणच करत असतो. मग आता ह्या मनाला जर शांत करायचं असेल तर त्याला काय करायला पाहिजे, त्याला नामस्मरणामध्ये लावायला पाहिजे, कळलं की नाही. म्हणजे एक उत्तम साहित्याचा स्वाध्याय करायचा, म्हणजे श्रवण करायचं, श्रवण, ऐका. आणि ऐकता असं ऐकायचं की ते ऐकताना आपली बुद्धी जी आहे ना, प्रज्ञा आहे ना, हे कशी मजबूत व्हायला पाहिजे. म्हटलं तर तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, स्थिर बुद्धी व्हायला पाहिजे, कळलं. मग अशी ही स्थिर बुद्धी करायची, म्हणजे श्रवण करायचं. श्रवण केलं, ऐकलं, खूप गोष्टी आपण ऐकल्या, कळलं ना. हे पंचभौतिक शरीराच्या संदर्भामध्ये, जीवाच्या संदर्भामध्ये, आत्म्याच्या संदर्भामध्ये, आणि जीव आणि आत्मा ह्या दोघांचं ऐक्य कसं करायचे, ह्या सगळ्या आपण गोष्टी वाचल्या, श्रवण केलं. आता श्रवण केल्यानंतर नुसतं श्रवण करून चालतं का, कारण अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात. मग ठीक आहे, मनन सुरू केलं आणि मनन करून सगळ्या शंका दूर केल्या, सगळे भ्रम दूर केले. मग आता शंका गेल्या, श्रवण आणि मननाने सगळ्या शंका नाहीशे झाल्या. मग आता निधिध्यास करत राहायचं, त्याच असतं, तोच बस. सोहम आत्मा स्वानंद घन, परमात्मा तो चिजूची जाण. असं म्हणजे सोहम नावाचा असं आहे, सोहम. तो मी आहे, हेच अनुसंधान सतत करायचं. आणि हाच निश्चय झाल्यानंतर बस त्या स्थितीमध्ये राहायचं, आपल्या स्थितीमध्ये राहायला शिकायचं. म्हणजे आपल्याला काय ज्ञान झालं,
अयमात्मा ब्रह्म, मी आत्माच ब्रह्म आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये व्यापून आहे, ते माझंच तत्व आहे, मीच आहे. आणि मग आपण म्हणू शकतो मयी एव सकलम जातम मयी एव प्रतिष्ठितम मयी सर्वम लयम याती तद ब्रह्मामद्वयम, मीच ब्रह्म आहे. हे शुद्ध ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे कळली नाही राक्षसाची गोष्ट शिंत्रे महाराजांनी सांगितलेली, हाच आपला सगळ्यांचा निश्चय व्हायला पाहिजे. जय काळसिद्ध, जय काळ.